नमस्कार, मी अश्विनी. वर्किंग वुमन लाईफ अँड पीस माझ्या ह्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत करते. आजचा हा सकाळचा मी एक रूटीन ब्लॉग बनवला आहे. रोजच सकाळची गडबड असते, ऑफिसला जायचं असतं, पण आज यांना सुट्टी होती तर त्यानिमित्तानं म्हटलं थोडासा वेळ मिळतो आहे आपल्याला, एक छोटासा ब्लॉग आपण शेअर करूया. श्री स्वामी समर्थ. निश्चिंत राहा, स्वामी महाराज आपल्या पाठीशी आहे. याच वाक्यांनी मी माझ्या दिवसाची सुरुवात करते. सकाळी उठून थोडंसं टेरेसवर येऊन मी असं सूर्यप्रकाश बघत असते आणि मनातल्या मनात आपल्या स्वामी महाराजांचं थोडंसं चिंतन करते. सकाळी थोडंसं असं चिंतन केल्याने आपला दिवस चांगला जातो. मला तरी दिवसभर खूप प्रोत्साहन मिळतं. त्यानंतर मी माझं सगळं आवरून आंघोळ वगैरे करून स्किन केअर करून घेतली. म्हणजे मी फक्त मॉइश्चरायझर लावते आणि तोपर्यंत माझ्या आईने इथे भाजी केली होती. ही भाजी आहे भोपळ्याची. माझी आई असल्यामुळे मला थोडंसं सकाळचं रिलॅक्सच वाटतं, काही गोंधळ होत नाही जास्त. जवळ आई असणे ही एक माझ्या लाईफमधली खूप मोठी पॉझिटिव्ह गोष्ट आहे आणि ज्याच्यासाठी मी देवाला नेहमीच थँक्स म्हणते. ऑफिसच्या जायच्या गडबडीमध्ये माझं काही फिक्स रुटीन नसतं की ह्या वेळेत मी हे करेन, त्या वेळेत मी ते करेन. इथे माझ्या मिस्टरांनी ज्यूस बनवला होता, तो खास माझ्या मुलासाठी. म्हणजे आम्ही सगळेच तो पितो, पण माझ्या मुलाला खूप फ्रेश वाटतं या ज्यूसने. ज्यूस म्हणजे तो एक ड्रायफ्रूटचा मिल्कशेकच आहे, पण त्याला आम्ही ज्यूस म्हणून देतो. त्याला ते पिल्याने फ्रेश वाटतं, एनर्जेटिक वाटतं आणि पप्पांच्या हातचं त्याला खूप आवडतं. मी बनवलं तर त्याला नाही आवडत, त्यामुळे त्याचे पप्पाच रोज बनवतात. त्यांची ही थोडीशी हेल्प होते मला. सकाळी सगळ्याच लोकांची जशी गडबड असते तशीच आमच्या घरीही गडबड असते. मला ऑफिसला जायचं असतं, यांना ऑफिसला जायचं असतं, मुलाच्या शाळेचा डबा असतो, त्यामुळे खूपच गडबड असते. पण आज यांना सुट्टी असल्यामुळे खूप रिलॅक्स वाटत आहे आणि तेवढी जास्त गडबड होत नाही आहे. आणि संध्याकाळी पण गडबड होते, म्हणून मी सकाळीच थोडंसं आवरावर करते, ज्या गोष्टी मला आवरता येतील. आणि इथे बघा, ह्या हॉलच्या खिडकीतून आम्हाला सूर्य छान दिसतो. थंडी असल्यामुळे ही खिडकी ओपन केली की खूप मस्त वाटतं. आणि मी इथे स्वयंपाक करत होते. म्हणजे भाजी आईने केली होती, पण चपात्या राहिल्या होत्या. त्या चपात्या मी पटापट लाटून घेतले. माझ्या ह्या किचनच्या खिडकीतही सूर्यप्रकाश बाहेरून येतो, त्यामुळे थंडीत खिडकी ओपन करून मस्त स्वयंपाक केला तरी काही प्रॉब्लेम येत नाही, छान वाटतं. आई असल्यामुळे मला जास्त काही टेन्शन राहत नाही, कारण मागे उरलेली कामं किंवा मुलाला सांभाळणं असू देत किंवा मुलाला स्कूलमध्ये नेऊन सोडणं, आणणं, ही सगळी जबाबदारी माझी आईच घेते. त्यामुळे मला कामाला जाताना कुठल्याही प्रकारचं टेन्शन राहत नाही. मी बिनधास्त आपल्या ऑफिस वर्क करते, तेव्हा तिथे मला काही टेन्शन राहत नाही. पण लहान मूल घरी सोडून एकटं राहणं खूप मोठी गोष्ट आहे. त्यामुळे आईसोबत आहे याची मला खूप पॉझिटिव्ह गोष्ट एक देवाने दिलेली आहे. इथे मी भाजी आणि चपाती यांना नाश्त्यासाठी देत आहे, कारण नाश्ता असा वेगळा आम्ही काही बनवलेला नव्हता. तर त्यांना सकाळी सकाळी खूप आता थंडीत भूक लागते लवकर, त्यामुळे मी हाच नाश्ता त्यांना दिला. माझं हे जॉब करत करत घरातलं रुटीन तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. त्यामुळेच मला प्रोत्साहन येईल. तुमच्या सपोर्टची मला खूप गरज आहे. इथे बघा, आम्ही दोघांनी रेडी होऊन एक सेल्फी घेतला आणि त्यानंतर ते मला सोडायला आले. मी खूप खुश होते, कारण रोज मला पायी जायला लागतं, पण आज हे सोडायला असल्यामुळे मी थोडंसं टाईमला निघाले. म्हणजे रोज लवकर निघावं लागतं, पण गाडीवर जायचं म्हटलं की आपला थोडासा टाईम वाचतो. इथे मी देवाचं दर्शन केलं आणि ऑफिसला गेले. थँक्यू. बाय बाय.